नमस्कार मित्रांनो, आज मी बनवणार आहे अंडा कटलेस. अंडा कटलेस पावापासून बनवला जातो आणि तुम्हाला दाखवतो याला काय काय साहित्य लागतं ते. पहिली लागणारे हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि मिरची आणि ओला कांदा घेतला आहे आणि कांद्याची पात घेतलेली आहे, लसणीची पात घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि अंडे घेतलेले आहेत आणि लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर आणि गरम मसाला आणि 2 अंड्याचा आपण बनवणार आहे कटलेस. आता आपण बनवायला सुरुवात करूया. कटलेस दोन अंडे, त्याच्यामध्ये टाकणार आपण हिरवी लसण, थोडासा कांदा, लसूणची पात, मीठ, लाल मिरची पावडर, धना पावडर आणि गरम मसाला आणि थोडा मीठ चवीनुसार आणि थोडासा मॅगी मसाला आणि आता आपण चांगला फेटून घेऊ. आणि आता आपण पाव कापून घेऊ. हे आता आपलं पावाची कटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपण बनवूया कटलेस. आता पहिले आपण टाकूया तेल. गॅस थोडा हाय करू. आता तेल गरम झाले बघूया. हा, तेल गरम झालेलं आहे. थोडा तेल आपण तव्याला लावून घेऊया, पूर्णपणे असा फेलू. हा, आणि आता आपण बनवूया कटलेस. आणि त्याच्यावरला परत आपण असा अंडा टाकूया. असा परत अंडा टाकू आपण, कारण मग दोन्ही साईडून लागेल. आणि आमच्या बंटीला म्हणजे माझ्या नातूला हा कटलेस भरपूर आवडतो. चांगला आपला शेकू द्या, खायला चांगला व्यवस्थित शेकून घ्यायचा. थोडंसं तेल कमी पडतंय, तर आपण थोडं तेल टाकूया व्हायचं. आणि थोडीशी आपण आता थोडी कोथिंबीर टाकूया.
आणि थोडा कुरकुरा होऊन द्यायचा, मग कुरकुरा आला खायला येतो, मस्त लागतं. थोडा अजून थोडा कुरकुरा होऊ दे. आता परत पलटी मारतो, कारण थोडा कुरकुरा झाला का तर टेस्ट चांगली येते मस्त. आणि सोपी रेसिपी आहे, बनवून पहा, खूप छान लागते. आणि आता आपली रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण सर्व करून दाखवतो तुम्हाला. रेसिपी तयार झालेली आहे. आणि नमस्कार मित्रांनो, आपला अंडा कटलेट जर आवडला तर सब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि अशीच मी नवीन रेसिपी तुमच्यासमोर सादर करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात.